विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही जाहिराती बघूया ज्या 2 जिल्ह्याच्या टाकलेल्या आहे, अमरावती आणि नागपूर. आज आपण काही उरलेल्या जाहिराती बघूया. तर ही मुंबईची जाहिरात आहे, कारागृह शिपाईची, दक्षिण विभाग, मुंबई. तर बघा एकूण किती जागा आहे. एकूण 717 जागा आहे. एकूण जागा आहे 717. एकूण जागा किती आहे तर 717 जागा आहे. आणि बघा सर्वसाधारणसाठी 99, एकूण 99 जागा आहे. त्यात सर्वसाधारणसाठी 27 जागा आहे. अंतर्जातच्या एकूण 56 जागा आहे. विजा अच्या एकूण 25 जागा आहे. भज बच्या एकूण 19 जागा आहे. भज कच्या एकूण 26 जागा आहे. भज डच्या एकूण 16 जागा आहेत. विमा प्रच्या एकूण 12 जागा आहेत. इतर मागासवर्गाच्या एकूण 133 जागा आहे. SCBCच्या एकूण 72 आहे. आणि EWSच्या सुद्धा 72 आहे. अराखीवच्या 187 आहे. तर अशा एकूण 717 जागांसाठी ही भरती निघाली आहे. तर तुमच्या कास्टनुसार बघा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ते सर्वसाधारणच्या 99 आहे, 27 आहे एकूण आंतरजातीमधून, आणि 15 आहे अजच्या 56 मधून. कास्टनुसार बघा महिलांसाठी बघा 30 आहे. 99तल्या आंतरजातीसाठी. आणि अजच्या 17 आहे महिलांसाठी. विजा अच्या 8 आहे. भज बच्या 6 आहे. भज कच्या 8 आहे. भज डच्या 5 आहे. विमा प्रच्या 4 आहे. इतर मागासवर्गीयाच्या भरपूर आहे महिलांसाठी, 40 जागा आहेत. आणि ESWCच्या 22 जागा आहे. WSच्या 22 जागा आहे. या सारख्याच जागा आहे, 72 आणि 22 19 या सेम जागा आहेत. शेवटपर्यंत अंशकालीन माजी सैनिक, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल इत्यादी सर्वांसाठी सेम आहे. ह्या SCBC EWSसाठीच्या जागा सेम आहेत. अराखीवमधून 187 आहे. महिलांसाठी किती आहे त्यातले? महिलांसाठी 55 आहे. एकूण अशा महिलांसाठी 217 जागा आहे. खेळाडूच्या महिलांसाठी किती जागा आहे? बघा 5 3 1 1 1 7 4 4 9 37 अशा कास्टनुसार जागा दिलेल्या आहे. प्रकल्पग्रस्ताच्या बघा अजच्या 5 जागा आहे. अजच्या 3 जागा आहे. 1 1 1 आणि एकूण अशा 37 जागा आहे. भूकंपग्रस्तासाठी एकूण अशा 14 जागा आहे. माजी सैनिकासाठी अशा एकूण 108 जागा आहे. तुमच्या कास्टनुसार बघा तुम्ही PDF टाकलेले आहे. व्यवस्थित बघा आणि नीट फॉर्म भरा. मी किती काही वाचून दाखवलं तरी तुम्हाला समजणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे तुम्ही बघा तुमच्या कास्टनुसार किती जागा. चला तर नेक्स्ट बघूया. ही आहे ॲड महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई छत्रपती संभाजीनगरची, आणि पोलीस शिपाईसाठीची ॲड आहे ही. तर बघा एकूण अशा 126 आहे पोलीस शिपाईच्या संभाजीनगरच्या. आणि आंतरजातीच्या एकूण 10 आहे. विजच्या एकही जागा नाही आहे. भज बच्या 5 जागा आहे एकूण. भज कच्या एकूण 15 जागा आहे. भज डच्या काहीच जागा नाही आहे. विमा प्रच्या 4 जागा आहे. इतर मागासवर्गाच्या एकूण 67 जागा आहे. SCBCच्या एकूण 13 जागा आहे. EWSच्या एकूण 12 जागा आहे. अशा एकूण अराखीवच्या कोणत्याच नाही आहे. अशा एकूण 126 जागासाठी जाहिरात आहे.
पोलीस शिपाईची छत्रपती संभाजीनगरची. बघून घ्या तुमच्या कास्टनुसार किती जागा आहे. सर्वसाधारणच्या एकूण 36 जागा आहे. महिलांच्या एकूण 39 जागा आहे. खेळाडूच्या एकूण 7 जागा आहे. प्रकल्पग्रस्ताच्या एकूण 7 जागा आहे. भूकंपग्रस्ताची एकूण 1च जागा आहे आणि ती पण मागासवर्गीयासाठी आहे. भूकंपग्रस्ताची 1च जागा आहे. माजी सैनिकच्या 20 जागा आहे. अल्पकालीन पदवीधरच्या 7 जागा आहे. गृहरक्षक दलच्या 7 जागा आहे. आणि अनाथाचं काय म्हणते, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार रिक्त पदाच्या 1% इतकी पदे अनाथासाठी राखीव आहे. नेक्स्ट ॲड बघा, छत्रपती संभाजीनगरचीच आहे नेक्स्ट ॲड सुद्धा, कारण 3 जागांसाठी तिथे भरती होणार आहे. हा महाराष्ट्र कारागृह शिपाईच्या जागा आहे. कारागृह शिपाई बघा एकूण जागा किती आहे, 315 आहे. कारागृह शिपाईच्या जागा एकूण किती आहे तर 315 आहे. आंतरजातीयसाठी 42 आहे. अज साठी 24 आहे. विज साठी 7 आहे. भज ब साठी 7 आहे. भज क साठी 4 आहे. भज ड साठी 2 आहे. विमा प्र साठी 5 आहे. इतर मागासवर्गीयासाठी 68 आहे. SEBC साठी 32 आहे. EWS साठी 33 आहे. अराखीवसाठी 91 आहे. अशा एकूण 315 जागांसाठी ही जाहिरात आहे. सर्वसाधारणच्या एकूण 90 आहे. महिलांसाठी एकूण 95 जागा आहे. महिलांसाठी किती जागा आहे, एकूण 95. खेळाडूसाठी 15 आहे. प्रकल्पग्रस्तासाठी 15 आहे. भूकंपग्रस्तासाठी 6 आहे. माजी सैनिकसाठी 48 आहे. अंशकालीन पदवीधरसाठी 31 आहे. पोलीस पाल्यासाठी जागा नाही आहे. गृहरक्षक दलसाठी 15 आहे. अशा या जागेचा तपशील आहे. आणि मधले तुमच्या कास्टनुसार बघा तुम्हाला कोणत्या कास्टमधून फॉर्म भरायचा आहे त्याचा हा संपूर्ण अशी ॲड आहे. तर महाराष्ट्र कारागृह शिपाईची ॲड आहे ही छत्रपती संभाजीनगरची, आणि वरची पोलीस शिपाईची होती छत्रपती संभाजीनगरचीच, आणि ही कारागृह शिपाई मुंबईची ॲड होती वरची. नेक्स्ट बघूया, कारागृह शिपाई झाली. आता ही आहे पोलीस शिपाई चालक, ती पण संभाजीनगरची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या 3 ॲड आहे. चालकची आहे, पोलीस शिपाई आहे आणि पोलीस आहे. कारागृह पोलीस आहे आणि पोलीस आणि चालक असे ॲड आहे तिथल्या. तर बघा एकूण किती आहे पोलीस शिपाई चालकच्या जागा, एकूण 21 जागा आहे पोलीस शिपाई चालकच्या छत्रपती संभाजीनगरच्या. बघा 3 आहे आंतरजातीसाठी. अज साठी 1 आहे. विज साठी 1 आहे. भज ब साठी 1 आहे. भज क साठी 1 आहे. भज ड साठी 1 आहे. विमा प्र साठी जागा नाही आहे. इतर मागासवर्गीयासाठी 4 आहे. SEBC साठी 2 आहे. EWS साठी 2 आहे. अराखीवसाठी 5 आहे. एकूण असे 21 जागांसाठी ही भरती आहे. महिलांसाठी एकूण राखीव 6 आहे. तर बघा महिलांसाठी आंतरजाती महिलांसाठी 1 आहे आणि इतर मागासवर्गीय महिलांसाठी 1 आहे. EWS महिलांसाठी 1 आहे. अराखीवसाठी 2 आहे. अशा एकूण 6 जागा महिलांसाठी आहे. बाकी जागा नाही आहे. भूकंपग्रस्तासाठी जागा नाही आहे. प्रकल्पग्रस्तासाठी जागा नाही. खेळाडूसाठी नाही आहे. माजी सैनिकसाठी 2 जागा आहे. इतर मागासवर्गीयाची 1 आहे आणि अराखीवची 1 आहे. अशी ही ॲड आहे पोलीस शिपाई चालकची छत्रपती संभाजीनगरची. नेक्स्ट बघूया, ही आहे ठाणे शहराची ॲड आहे. पोलीस आयुक्त ठाणे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक
ही ॲड आहे. चालकची ॲड आहे, पोलीस शिपाई चालकची. बघा एकूण पदे 20 आहे. अजसाठी 4 आहे, अजसाठी 2 आहे, विज साठी आहे नाही पद, भज ब साठी 1 आहे, भज क साठी पण 1 आहे, भज ड साठी पण 1 आहे आणि इतर मागासवर्गीयासाठी 5 आहे. ES EBC SEBC EWS 2 जागा आहे. एकूण अशा 20 जागा आहे. 20 जागेसाठी ही ॲड निघाली आहे. महिलांसाठी एकूण किती जागा आहे, तर महिलांसाठी एकूण 7 जागा आहे. सर्वसाधारणच्या 11 आहे, खेळाडूच्या नाही आहे, प्रकल्पग्रस्ताच्या पण नाही, माजी सैनिकचे 2 जागा आहे, 1 आंतरजातीसाठी आणि 1 इतर मागासवर्गीयासाठी. बाकी कोणत्याच जागा नाही आहे. बघा नेक्स्ट बघूया. ठाणे जिल्ह्याचे झालं. ठाणे शहर पोलीस शिपाईच्या जागा आहे. हे पोलीस शिपाई पोलीस चालक होत्या. पोलीस शिपाई चालकच्या जागा होत्या ठाणे जिल्ह्याच्याच. आणि हेच ठाणे जिल्ह्याच्याच पोलीस शिपाईच्या जागा आहे, पोलीस शिपाई. तर एकूण अशा किती जागा आहे, 666. भरपूर जागा आहे ठाणे जिल्ह्याच्या. बघा आंतरजातीसाठी 34 आहे, अजसाठी जागा नाही आहे, 0 आहे, विज साठी 2 आहे, भज ब साठी 12 आहे, भज क च्या 15 जागा आहे, भज क च्या 15 जागा. भरपूर जागा आहे. भज क वाल्यांनी ठाणे जिल्ह्यात भरा पोलीस शिपाईसाठी. भज ड च्या जागा नाही आहे. विमा प्रच्या 5 जागा आहे. इतर मागासवर्गीयाच्या पण 110 जागा आहे. भरपूर जागा आहे इथे. ESBCच्या 67 जागा आहे, EWSच्या 67 आहे, राखीवच्या 354 आहे. तर ठाणे जिल्ह्यात भरपूर जागा आहे पोलीस शिपाईच्या. इथे ट्राय करा. 666. तर सर्वसाधारणच्या किती जागा आहे, एकूण 198 जागा आहे. महिलांसाठी एकूण 201 जागा आहे. खेळाडूच्या एकूण 34 जागा आहे. प्रकल्पग्रस्ताच्या एकूण 34 आहे. भूकंपग्रस्ताच्या एकूण 12 आहे. माजी सैनिकच्या एकूण 100 आहे. अंशकालीन पदवीधरच्या एकूण 34 आहे. पोलीस पाल्याच्या एकूण 19 जागा आहे. गृहस्थ दल गृहरक्षक दलच्या एकूण 34 जागा. अशा भरपूर जागा आहे. आणि तुमच्या कास्टनुसार बघा मध्ये जागा किती आहे म्हणून तुम्ही कशात बसताय. चला तर ही झाली ठाणे शहराची ॲड पोलीस शिपाईची. ही आहे नागपूर शहर ॲड. ही वरती ॲड टाकलेली आहे पोलीस शिपाई नागपूर आणि अमरावती विभागाची. ही परत टाकण्यात आली याच्यात. ह्या एकूण 255 जागा आहे. अजच्या 26, अजच्या 17, विजच्या 5, भज बच्या जागा नाही आहे, भज कच्या 15 आहे, भज डच्या 7 आहे, विमा प्रच्या 4 आहे, इतर मागासवर्गीयाच्या 44, ESBCच्या 26 आहे, EWSच्या 26 आहे, राखीवच्या 85 आहे. एकूण अशा 255 जागासाठी कारागृह शिपाईच्या ह्या जागा निघालेल्या आहे. नागपूरच्या कारागृह शिपाई. सर्वसाधारणच्या एकूण 70 जागा आहे. महिलांसाठी एकूण 78 जागा आहे. खेळाडूच्या एकूण 11 जागा आहे. प्रकल्पग्रस्ताच्या एकूण 11 जागा आहे. भूकंपग्रस्ताच्या एकूण 6 जागा आहे. माजी सैनिकच्या एकूण 40 जागा आहे. अंशकालीन पदवीधरच्या एकूण 28 जागा आहे. पोलीस पाल्याच्या जागा नाही आहे. गृहरक्षक दलच्या एकूण 11 जागा आहे. एवढ्या याच्यासाठी ही भरती निघाली आहे. आणि ही मधली कास्टनुसार आहे. ते तुम्ही कोणत्या कास्टचा फॉर्म भरणार आहे त्याच्यानुसार भरा. बघा आणि आपल्या जागा बघा त्या. चला तर नेक्स्ट ॲड बघूया. जालन्याची आहे पोलीस अधीक्षक कार्यालय. जालन्याची ॲड आहे. ही पोलीस शिपाईसाठीच्या जागा आहे. बघा ही जालन्याची ॲड आहे पोलीस शिपाईची. एकूण जागा 102 आहे. एकूण जागा किती आहे पोलीस शिपाईची जालन्याची 102 आहे. आणि अजच्या 11 जागा एकूण. अजचे अजा आंतरजातीय अजचे 3 आहे.
विजच्या जागा नाही आहे, भज पच्या 5 आहे, भज कच्या ते 6 आहे, सॉरी 4 आहे, भज कच्या 4 जागा आहे, भज डच्या जागा नाही इथे, विमाप्रची 1 आहे, इतर मागासवर्गीयच्या 25 आहे, SEBCच्या 10 आहे, EWSच्या 10 आहे, अराखीवच्या 33 आहे. अशा एकूण 102 जागासाठी जाहिरात आहे पोलीस शिपाईची जालनाची. नेक्स्ट बघा, सर्वसाधारणच्या एकूण 25 जागा आहे, महिला 30% आरक्षण एकूण 31 जागा आहे, खेळाडूच्या 6 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताच्या 6 जागा आहे, भूकंपग्रस्ताच्या 2 जागा आहे, एकूण माजी सैनिकच्या एकूण 17 जागा आहे, अंशकालीनच्या एकूण 6 जागा आहे आणि गृहरक्षक दलच्या एकूण 6 जागा आहे. सॉरी 1 जागा आहे, अनाथांसाठी 1 जागा आहे आणि ह्या एकूण 6 जागा आहे गृहरक्षक दलच्या. निवरच्या एकूण या 2 जागा आहे, पोलीस पाल्याच्या एकूण 2 जागा आहे, अंशकालीन पदवीधरचे 6 जागा आहे. बघा 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 आहे. ही थोडी ॲड जरा म्हणजे व्यवस्थित नाही आली आहे, पण बाकी सर्व क्लिअर दिसते. व्यवस्थित बघून घ्या आणि आपल्या कास्टनुसार किती जागा आहे ते बघा. सर्वसाधारणच्या एकूण 25 आहे, महिलांसाठी 31 आहे, खेळाडूचे 6 आहे, प्रकल्पग्रस्ताचे एकूण 6 आहे, भूकंपग्रस्ताचे एकूण 2 आहे, माजी सैनिकच्या 17 आहे, अंशकालीन पदवीधरच्या एकूण 6 आहे, पोलीस पाल्याच्या एकूण 2 आहे, गृहरक्षक दलच्या एकूण 6 आहे आणि अनाथसाठीच्या एकूण 1च जागा आहे आणि ते पण अराखीवचे आहे. तर आता नेक्स्ट ॲड बघूया. पुणेची ॲड आहे ही, कारागृह शिपाईची ॲड आहे पुणेची. बघा एकूण 72 एकूण जागा किती आहे तर 513 जागा आहे. 513 जागासाठी ॲड निघाली आहे कारागृह शिपाईची पुणेची. अजच्या एकूण 72 आहे, अजच्या 45 आहे, विजच्या 9 आहे, भज बच्या 10 आहे, भज कच्या 7 आहे, भज डच्या 8 आहे, विमाप्रच्या 5 आहे, इमावच्या 87 आहे, SEBCच्या 51 आहे, EWSच्या 51 आहे आणि खुल्याच्या 168 जागा आहे. खुल्याच्या 168 आहे. अशा एकूण 513 जागासाठी ही ॲड आली आहे. सर्वसाधारणच्या एकूण 144 जागा आहे, महिलांसाठी एकूण 154 जागा आहे, खेळाडूच्या एकूण 25 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताच्या एकूण 25 आहे, भूकंपग्रस्ताच्या एकूण 9 जागा आहे, माजी सैनिकच्या एकूण 78 जागा आहे, अंशकालीन पदवीधरच्या एकूण 53 जागा आहे, पोलीस पाल्याच्या एकूण 1 पण जागा नाही आहे, गृहरक्षक दलच्या एकूण 25 जागा आहे, अनाथांसाठी 1% राखीव आहे. अशा ह्या पुणे जिल्ह्याची ॲड आहे. तुमच्या कास्टनुसार जागा बघा कशात फॉर्म भरायचं आहे तुम्हाला. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, कारण काही ॲड राहिले आहे ते आपण पुढच्या लेक्चरला टाकून देणार. ते लेक्चर उद्याला घेतलं जाईल. चला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढील अपडेट याच्यावरच मिळेल आणि ॲड पण मिळतील. नोटिफिकेशन ऑन करा, ऑलवर करा, जेणेकरून लेक्चर टाकल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला लगेच बघायला मिळते. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.